तर एकीकडे या सिरियल मधल्या दिसणाऱ्या बॅनरवरून राजकारण सुरू आहे, तर दुसरीकडे पुण्यात अजूनही उमेदवारांकडून प्रचार सुरूच असल्याचं उघड झालंय। उमेदवाराकडून ब्रीदवाक्यांचा वापर करत फ्लेक्सची उभारणी करण्यात आल्याचं दिसतंय। प्रचाराची वेळ उलटून गेल्यानंतरही उमेदवारांकडून सांकेतिक प्रचार अजूनही सुरू आहे। निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार काल संध्याकाळी 6 पर्यंतच राज्यातल्या उमेदवारांना प्रचार करण्याची परवानगी होती। मात्र आज पुणे शहरातील अनेक ठिकाणी फ्लेक्स लावून अप्रत्यक्षपणे प्रचार केला जात असल्याचं समोर आलंय। शहरातील अनेक ठिकाणी लागलेल्या फ्लेक्सवरती निवडणूक आयोग काय कारवाई करणार याची उत्सुकता आहे। मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, काल संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची मर्यादा होती, पण आता प्रचाराच्या नव्या क्लुप्त्या आपल्याला समोर येताना दिसतायत। सांकेतिक प्रचार आपल्याला दिसतोय। अगदी प्रज्ञा, ज्या पद्धतीने सध्या पुण्यामध्ये सांकेतिक प्रचार उमेदवारांकडून होताना दिसतोय, खरं तर जसं तू सांगितलंस की निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे काल संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या उमेदवारांना प्रचार त्यांचं करायची परवानगी होती। त्यानंतर संपूर्ण प्रचार बंद करणं अपेक्षित होतं। मात्र पुण्यातील उमेदवारांकडून एक सांकेतिक प्रचार करताना दिसतायत। त्यांच्या वेगवेगळी शक्कल त्यांच्याकडून लढवली जाते आणि त्यांच्या प्रभागात वेगवेगळे बॅनर सध्या पाहायला मिळतात। जर आपल्या स्क्रीनवर आपण बघितलं तर याच त्यांच्या सगळ्या प्रचाराच्या दरम्यान जे स्लोगन्स आहेत, जे ब्रीद वाक्य त्यांच्याकडून वापरले जात होते, त्याच सगळ्या वाक्यांचा वापर या ठिकाणी केला जातो। एवढंच काय, तर उमेदवारांचे जे क्रम आहे अर्थात पोलिंग बूथवर गेल्यानंतर जे ईव्हीएम मशीनमध्ये त्यांचा क्रम असेल, त्या क्रम देखील मोठ्या रिजननुसार अर्थात पोस्टरवर लावण्यात आलेला आहे। जर आपण बघितलं तर खडकवासला परिसर असेल, इतर मतदारसंघ असतील पुण्यामधले, त्या ठिकाणी हे लावण्यात आलेले आहेत। उदाहरण जर सांगायचं झालं तर रामकृष्ण हरी हा स्लोगन बरेचदा एका पक्षाकडून वापरला जात होता आणि त्या पद्धतीने ते स्लोगन्स तिथे लिहिण्यात आलेले आहेत। आता जर आपण बघितलं तर याच्यावर खरंच निवडणूक आयोग काय कारवाई करेल का, हे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय। मात्र अजूनही अशा पद्धतीने सांकेतिक प्रचार पुण्यामध्ये वेगवेगळ्या उमेदवारांकडून सुरू आहे। खरंय मिकी, म्हणजे एकीकडे टीव्ही मालिकांमधून दाखवले गेलेले बॅनर्स असतील किंवा आता सांकेतिक प्रचार असेल, आजवर कधी जे निवडणुकीच्या रिंगणामध्ये घडलेलं नाही ते या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतंय। निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष असेल। मिकी, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।